जय श्री कृष्ण। मी कुणिका आणि कुणिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज मी तुम्हाला तिखट पालकाची चंपाकळी ही रेसिपी शेअर करते आहे। ही आहे तिखट पालकाची चंपाकळी। लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असा आहे। यामध्ये मी मैदा टाकले, या जागी तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण यूज करू शकता। तर आता मी तुम्हाला ही रेसिपी कशी करायची ही तुम्हाला शेअर करते। चला तर मग कुणिकाज किचनमध्ये जाऊया आणि तिखट पालकाची स्पायसी अशी चंपाकळी ही रेसिपी शेअर करते। इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आहे ती घेतलेली आहे वाटायला। त्यानंतर इथे बारीक रवा घेतलेला आहे, जास्त जाड नाही आहे, बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी धुतलेला स्वच्छ पालक घेतलेला आहे आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये मी इथे जिरे घेतलेले आहेत, ओवा घेतलेला आहे, तीळ घेतलेली आहे, बडीशेप आहे, हळद आहे, हिंग आहे आणि थोडासा मसाला घेतला आहे, धनेपूड घेतलेली आहे। आणि इथे मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी। या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, पण मी इथे मैद्याचा वापर करत आहे। आणि आता इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं आहे ते मी मिक्सरच्या जारमध्ये वाटायला घेणार आहे। मिक्सरच्या जारमध्ये आलं आणि हिरवी मिरची, लसूण टाकल्या, त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही। पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। मी इथे मिक्सरच्या जारमधनं बारीक करून घेतलेलं आहे, बघा तुम्ही, अजिबात पाणी टाकलेलं नाही मी आत। या पद्धतीने आपल्याला हे पेस्ट करायची आहे। आता मी इथे कढईमध्ये गरम पाणी केले, त्याला उकळी येऊन दिली आहे आणि त्यामध्ये मी आता हा पालक टाकणार आहे। पालक मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेला होता आणि तो पालक मी आता इथे उकळायला टाकते आहे। मी तुम्हाला पालक लसूण यामध्ये सांगितलं होतं की पालक हा ग्रीन ठेवण्यासाठी काय करायचं आहे, ती प्रोसिजर इथे मी सेम करते आहे। याला छान एक उकळी येऊन देणार आहे मी। मध्येच मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली, शीट माझ्याकडनं असंच काही ना काही चुका होत असतात मध्ये, तुम्ही समजून घ्या मला। मी ते डिलीट पण करू शकली असती, पण पुन्हा एडिट करावं लागेल त्यामुळे मी जे आहे ते तसंच ठेवते। असो, इथे पालकाला छान अशी उकळी आलेली आहे आणि मी तो गॅस बंद केला आहे आणि हा पालक आता मी गरम पाण्यातनं काढणार आणि गार बर्फाच्या पाण्यामध्ये डिरेक्टली टाकणार आहे। त्याच्याने काय होणार आहे, याचा जो रंग आहे तो तसाच्या तसाच राहणार आहे, काळा पडत नाही। ग्रीन कलरचा बेस हा तसाच राहतो। इथे मी गार बर्फाचं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आता हा जो पालक आहे तो डिरेक्टली कढईमधनं काढणार आणि या गार पाण्यामध्ये टाकणार आहे। अगदी वाफा निघतंय, बघितलं ना तुम्ही, मी तसाच तो पालक घेतला आणि गार पाण्यामध्ये टाकलेला आहे। पालक पनीर करत असाल किंवा पालक लसुण्या करत असाल तर तुम्ही सेम असंच करायचं। गार पाण्यामध्ये लगेच तो उकळलेल्या पाण्यामधनं काढून तो पालक टाकायचा। आता मी इथे तो छान असा पिळून घेणार आहे आणि तो पण मी मिक्सर ग्राइंडरमधनं बारीक करणार आहे। इथे मला सहज असंच सुचलंय, कहाँ चल दिए पीस के लाइए असो, तर मी आता इथे पालक छान असा पिळून घेतला आहे आणि तो मिक्सरच्या जारमध्ये टाकला आणि मी तो आता बारीक करून घेणार आहे, त्याची प्युरी करून घेणार आहे। आता मी इथे याची प्युरी करून घेणार आहे, अजिबात पाणी टाकायचं नाही आहे।
बघू शकता इथे मी प्युरी करून घेतलेली आहे पालकाची. पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. आता इथे आपण पुढची प्रोसिजर करूया. इथे मी मैदा घेतलेला आहे. या जागी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, मी आधीही सांगितलं तुम्हाला, पण मी इथे मैद्याचा वापर करते. त्यामध्ये मी हा रवा टाकलेला आहे, बारीक रवा आहे. जाड असेल तर तो तुम्ही मिक्सरमधनं बारीक करू शकता. इथे मी तो रवा टाकला आहे. इथे मी बडीशोप आहे, जिरे आहे, ओवा आहे, हळद आहे, धने पावडर आहे, तीळ आहे, हिंग आहे, हे सर्व मी यामध्ये टाकलेलं आहे. आपल्याला इथे स्पायसी करायचे आहे ना, त्याच्यामुळे मी इथे स्पायसी तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता. इथे मी जे पेस्ट केलेली आहे, हिरवं वाटण केलेलं आहे, आलं लसूण हिरवी मिरचीचं, ते मी यामध्ये टाकते आणि आता हे छान असं मिक्स करणार आहे. स्पायसी असे हे छान लागतात एकदम. यामध्ये तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पण मी इथे चाट मसाला टाकलेला नाही. मला इथे स्पायसी करायचं आहे, चटपटा करायचा नाही आहे, तर तुम्ही ते पण टाकू शकता. आता मी हे मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे आता पालक प्युरी जी आहे ती केलेली वाटून ती यामध्ये टाकलेली आहे आणि ते पुन्हा मी मिक्स करते आहे. अजिबात तो कलर बघा तुम्ही जशाचा तसा आहे, दुसरा कलर टाकायची गरज नाही. नॅचरल कलर पालकाचा आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तर मीठ हे टाकायचं राहिलेलं आपलं. आता हे मी मीठ यामध्ये टाकते. मी अगोदर मीठ टाकलेलं नाही, मी नंतरून मीठ टाकते आणि आता हे मी छान मिक्स करते. जेव्हा तुम्ही मसाले टाकले ना त्यावेळेला जरी मीठ टाकलं तरी चालतं, पण मी मीठ हे नंतरून टाकलेलं आहे. हे छान मी एकत्र एकजीव होण्यासाठी आता छान हाताने मळून घेणार आहे. पाणी हे टाकायचं नाही आहे, कारण आपण जी प्युरी केली आहे आणि जो मैद्याची क्वांटिटी घेतली आहे ना, जेवढं होईल त्यामध्ये तेवढंच करायचं. लागलं तर मग वरनं हलकासा हात पाण्याचा घ्यायचा, नाहीतर पाण्याची गरज पडत नाही. आता मी इथे छान असं मळून घेते, एक जीव करते, कारण की आपली जी मसाली आहे त्याच्यानंतर मी मीठ टाकले, हे सर्व छान असं त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. मी आता हा गोळा करून घेते. संगमरमर से तुझको तराशा हुआ, प्यार तुझको भी मुझसे जरा सा हुआ. संगमरमर से तुझको तराशा हुआ, प्यार तुझको भी मुझसे जरा सा हुआ, प्यार तुझको भी मुझसे जरा सा हुआ. नूर ही नूर बिखरा हुआ है, चांद पानी में उतरा हुआ है. इथे छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी ते जरा वेळ 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहे. कारण आपण त्यात रवा टाकला आहे ना, तर रवा ते पाणी त्याच्यामध्ये शोषून तो जास्त फुलून जातो. म्हणून मग आता हा पिठाचा गोळा मी जरा वेळ साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर मी त्याच्या लाट्या करणार आहे. कलर बघू शकता तुम्ही, अगदी नॅचरल कलर आहे, कुठलाही मी दुसरा कलर टाकलेला नाही आहे यामध्ये. पालकाचा जो बेस कलर आहे तो जर आपण तसाच ठेवला ना, तर आपल्याला फूड कलर यात टाकायची गरजच पडत नाही आणि आपल्याला हेल्दी करायचं आहे, त्यामुळे फूड कलरचा आपण यूजच करणार नाही इथे. आणि तळल्यानंतर सुद्धा हे कलर आहे ना, हा ग्रीन कलर तसाच राहतो. आता मी इथे लाट्या करायला घेणार आहे. इथे मी ते रेस्ट केलेला गोळा घेतला आहे हा कणकेचा आणि तो आता मी छान पुन्हा पोळपाटावर त्याला मी एक मळते आहे आणि मग मी याच्या लाट्या करणार आहे. मी याचे 4 भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे इझी सोपं पडून जातं मला ते. आता मी ते एक त्यातला चौथा भाग घेतलेला आहे आणि तो पोळपाटावर मी आता तो लाटते आहे, म्हणजे त्याची लाटी तयार करते, छोटे छोटे गोळे तयार करते आहे.
आणि मी इथे जरा ना मीडियम साईजची चंपाकळी करते आहे. तुम्हाला जर हवी असेल छोटी तर तुम्ही छोट्या साईजचे गोळे करून छोटी चंपाकळी पण करू शकता. पण मी अत्यंत छोटी पण नाही, जास्त मोठी पण नाही, मीडियम साईजची चंपाकळी करते आहे इथे. त्यामुळे मी या साईजचे गोळे तयार करते आहे. आता ही सर्व गोळी अशी बनवायची आणि मग थोडी हाताने प्रेस करायची, त्याची लाटी तयार करायची आहे आणि त्यानंतर आपण हे लाटणार आहे. मेहनतीशिवाय कुठलंही आपल्याला फळ मिळत नाही. आता इथे मेहनत घ्यावीच लागणार आहे, तेव्हाच अगदी छान असं चविष्ट खायला मिळणार आहे. आणि हा स्नॅक्स जो आहे ना, आरामात 2 महिने आपल्याला स्टोअर करता येतो. तो अजिबात खराब होत नाही. चहाबरोबर म्हणा किंवा मग असं मधल्या वेळेला असं लहान मुलांनासुद्धा आवडीने खातात आणि आपणसुद्धा चहाबरोबर त्याला स्नॅक्स म्हणून अतिशय आवडीने खाणार आहोत. बाहेरचं रेडीमेड आणल्यापेक्षा घरचं आपण स्वतः बनवलेलं जे स्नॅक्स आहे ते खायला काही हरकत नाही आहे. अगदी पौष्टिक असतं आणि स्वच्छ असतं. बाहेरचं कसं कोण करतं ते आपल्याला माहिती नाही, कारण की आपल्या सगळे डोळ्याच्या माघारी असतं. मी तर स्नॅक्समध्ये मला भरपूर प्रकार येतात, पदार्थ येतात मला, आणि हवं असेल तर मी त्या पूर्ण रेसिपी तुम्हाला मी शेअर करेल. मी सर्व काही स्नॅक्स वगैरे असेल ना ते मी घरीच बनवत असते चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत. आता मी इथे सर्व असे गोळे तयार केले, त्याच्यानंतर मी त्याच्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता मी ते लाटणार आहे. नंतर आज छुपा लूं तुझे ना लगे फिर नजर, अब जमाने की तुझको हम सफर, मेरे दिल पे हुआ अब तेरा असर, अब ले ले जरा तू भी मेरी खबर, अब ले ले जरा तू भी मेरी खबर, मेरे दिल पे तो खुदा ही तेरा तेरा ही पहरा हुआ है, नूर ही नूर बिखरा हुआ है, चांद पानी में उतरा हुआ है, एक अजब कैफियत है देखो, बहता पानी भी ठहरा हुआ है, बहता पानी भी ठहरा हुआ है. इथे मी सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणखीन एक चौथा भाग आहे, त्याच्या पण अशाच लाट्या करून घ्यायच्या आहेत. आता मी इथे तुम्हाला आहे ना लाटी कशी लाटायची आहे आणि तिला मध्ये कट कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते. चंपाकळी आपण जी बनवतो ना सेम तसंच करायचं. इथे मी थोडासा मैदा लावून घेतलेला आहे लाटीला आणि मी आता ही लाटी लाटते आहे. जास्त जाड पण करायची नाही किंवा जास्त पातळ पण करायची नाही. थिकनेस हा एकदम मीडियम असा ठेवायचा आहे. आणि आता मी ही इथे लाटी लाटून घेणार आहे. तुमच्याकडे जर का पुरी लाटायची जी मशीन असते पापडाची वगैरे, त्याने जर तुम्ही केली ना प्रेस करून तरी चालते. मी इथे ना पोळपाटावर लाटते ही लाटी. आणि आता इथे मी चाकूनी ही लाटी कट करणार आहे. त्याला अगदी स्टार्ट टू एंड कट करायचं नाही. मधोमध अशी ती लाटीला लाटल्यानंतर मधोमध चाकूनी कट करायचं आहे. स्टार्ट केल्यापासून तर एंडपर्यंत कट करायचं नाही. जर केलं तर ते वेगवेगळं होणार. त्याच्यामुळे आपल्याला मधोमधच असं कट करायचं आहे आणि किनाऱ्याला तसंच राहू द्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कट करायचे. मी स्टार्ट टू एंड केलेली नाही, मधोमध अशी मी त्याला कट केलेली आहे. आता मी हे इथे त्याला चंपाकळीचा शेप देणार आहे. छान असं दोन्ही बाजूनी कडेनी आहे ना त्याला प्रेस करायचं, म्हणजे ते तेलामध्ये सुटलं नाही पाहिजे. बघा इथे चंपाकळीचा असा शेप तयार झालेला आहे. किती सुंदर अशी चंपाकळी तयार झालेली आहे बघा. आणि कलरसुद्धा एक त्याचा पालकाचा जो नॅचरल आहे तोच आहे. फूड कलर मी टाकलेला नाही. ते तळल्यानंतरसुद्धा हा कलर तसाच राहणार आहे. हळदसुद्धा मी अगदी कमी टाकली, कारण की त्याचा रंग बदलू नये म्हणूनच. इथे आता चंपाकळी तयार झालेली आहे. किती सुंदर असा त्याचा आकार तयार झालेला आहे बघा. आता मी इथे पुन्हा दुसरीच अशी एक लाटी घेतली आणि ती लाटी पण मी अशीच लाटणार आहे आणि त्यानंतर चंपाकळीचा असा आकार देणार आहे.
मध्ये चाकूनी कट करायचं, स्टार्ट टू एंड करायचं नाही, मधोमध कट करायचं आणि त्यानंतर चंपाकळी तयार होते. मी आता इथे सर्व लाट्या अशा लाटणार आहे आणि चंपाकळी तयार करून घेणार आहे. त्यानंतर आपण ह्या डीप फ्राय करायच्या आहेत. अपनी चाहत लिए हाल दिल में करूं कब तुझसे बयां तेरा एहसास है अब दिल को मेरे मेरी यादों से एक पल भी तू ना गया मेरी यादों से एक पल भी तू ना गया रात कटती है बेचैनियों में तुझसे रिश्ता जो गहरा हुआ बिखरा हुआ है चांद पानी में उतरा हुआ है एक अजब कैफियत है देखो बहता पानी भी ठहरा हुआ है बहता पानी भी ठहरा हुआ बघता बघता मी इथे सर्व लाट्यांची चंपाकळी तयार करून घेतलेली आहे आणि आता मी ह्या डीप फ्राय करायला घेणार आहे. दिसायला किती सुंदर दिसतात बघा तुम्ही आणि त्याचा कलर पण अजून जसाचा तसाच आहे. नॅचरल कलर आहे, अगदी ग्रीन. तळल्यानंतरही तसाच कलर राहणार आहे. त्यामध्ये मी हळद म्हणूनच कमी टाकली कारण की पालकाचा जो बेस कलर आहे तो मला बदलू द्यायचाच नव्हता. इथे चंपाकळी तयार झालेली आहेत. दिसायला बघा किती सुंदर अशा दिसतात आणि त्याचा कलर पण बघा ग्रीन कलर. आता मी ह्या डीप फ्राय करायला घेणार आहे. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता ह्या बनवलेल्या ज्या चंपाकळी आहेत त्या एक एक करून मी आता डीप फ्राय करून घेणार आहे. इथे आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियमच ठेवायचा आहे. हाय पण नाही किंवा लो पण नाही. मीडियम फ्लेमवरती हा आपल्याला क्रंचीनेस होईल असंच बघायचं आहे कारण की त्या जितक्या क्रंची होतील तेवढ्या ते खायला अगदी टेस्टी अशा लागणार आहेत. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या तळायच्या आहेत. तळल्यानंतर सुद्धा त्याचा कलर बघू शकता इथे तुम्ही. हळद म्हणून मी किंचित टाकलेली आहे. जर हळद जरी जास्त झाली तरी त्याचा कलर बदलला असता. मला पालकाचा जो बेस कलर होता तो बदलू द्यायचा नव्हता. इथे मी मीडियम फ्लेमवरती ह्या चंपाकळी आहेत त्या मी डीप फ्राय करून घेते. त्याला अगदी क्रंचीनेस असा येणार आहे. इथे छान अशा तळून गेलेल्या आहेत चंपाकळी आणि आता मी ह्या काढून घेणार आहे. अगदी क्रंची झालेल्या आहेत. मीडियम फ्लेमवरती मी तळलेल्या आहेत. इथे मी 2 भागांमध्ये केलेल्या आधी ज्या लाटल्या होत्या चंपाकळी त्या तळून घेतल्या आणि मी परत पुन्हा आता त्या दुसऱ्या लाटल्यात आणि आता त्या मी तळायला घेणार आहे. अगदी हे सोपं जातं. एकटं जर आपण करणारे असेल ना तर मग काय करायचं, असंच करायचं. आधी अर्ध्या लाटायच्या, तळायच्या, परत पुन्हा सेकंडमध्ये पुन्हा लाटायच्या आणि तळायच्या. जर तुम्हाला जोडी कोणी असेल तर तुम्ही एक साईडला लाटून देऊ शकता, दुसऱ्या व्यक्तीने त्या तळायच्या. 2 असतील व्यक्ती तर मग ते सोपं जातं. पण मी इथे सिंगल असल्यामुळे मला इथे एकटीलाच लाटावे लागले आणि तळावे लागले. त्याच्यामुळे मी ह्या 2 भागांमध्ये मी असं केलं. तर मी आता इथे हा सर्व अशा तळून घेणार आहे चंपाकळी. ते म्हणतात ना 2 हाताच्या जागी 4 हात असले का कुठलंही काम पटकन सोपं होतं आणि पटकन होतं. तसं इथे जर एक लाटणारा असेल आणि एक तळणारा असेल तर काही नाही. मग ते 1 किलोच्या करा किंवा 2 किलोच्या करा, पटकन होऊन जातात.
मेरी खबर मेरे दिल पे तो खुदा ही तेरा तेरा ही पहरा हुआ है, नूर ही नूर बिखरा हुआ है, चांद पानी में उतरा हुआ है, एक अजब कैफियत है देखो, बहता पानी भी ठहरा हुआ है, बहता पानी भी ठहरा हुआ। मी अशा पद्धतीने सर्व चंपाकळी इथे पूर्णपणे तळून घेतलेल्या आहेत आणि लाटून पण झालेल्या आहेत. स्पायसी क्रंची चंपाकळी तयार झालेली आहे. स्पायसी क्रंची असा स्नॅक्स तयार झालेला आहे आणि तुम्ही हा 2 महिने अगदी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. प्रवासात जरी जायचं असेल तर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणार आहे असा हा स्नॅक्स तयार झालेला आहे. अशा पद्धतीने चंपाकळी पालकाची स्पायसी ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात आणि लाईक कराव्या, शेअर कराव्या आणि घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्यवसाय संदर्भात जर का जाहिराती द्यायच्या असतील तर आपण मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या जाहिराती माझ्या यूट्यूब चॅनल कुणिकास किचन आणि तसंच फेसबुक आणि इन्स्टाला मी आपल्या जाहिराती देणार आहे. तर आपण सर्वांनी मला चॅटद्वारे संपर्क करावा.